ज्यांनी हनुमान व्यायामशाळेचं नाव, त्याचबरोबर वस्तादांचं नाव, या संपूर्ण भागाचं नाव कुस्ती क्षेत्रात फार मोठं केलं होतं. 3 वेळेस महाराष्ट्र कुमार कुस्ती चॅम्पियन राहिलेला आहे. कुमार गटामध्ये 3 वेळेस त्यांनी पदकांची कमाई प्राप्त करून दिली होती. परंतु त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल झाला. कुठलंही दुःख माणसाच्या आयुष्यामध्ये येत असताना ते सांगून येत नाही. कुठलंही दुःख नकळतपणे माणसाच्या आयुष्यामध्ये अचानकपणे घालत असतं आणि त्या दुःखामधून सावरता येत नाही. ते दुःख आपल्याला सहन करावं लागतं, त्या दुःख आपल्याला पचवावं लागतं. आणि अशीच दुःखद घटना मागील 2 महिन्यापूर्वी घडली. या हनुमान आखाड्याचा मल्ल, माजी मल्ल, हनुमान व्यायामशाळेचा माजी मल्ल पहिलवान जमीर तडवी, सल्लू नावाने देखील चिरपरिचित असणारा व्यक्ती काळाने आपल्यातून ओढून घेऊन गेला. काळाने नकळतपणे त्याच्यावर घाला घालून आपल्या सगळ्यांच्या मधून त्याला घेऊन गेला आणि त्याच्याच आठवणीच्या स्मृती प्रित्यर्थ त्याची आठवण कायम राहावी, त्याची कारकीर्द आठवणीच्या रूपाने कायम झळकत राहावी म्हणून या मैदानामध्ये या ठिकाणी आपण पहिलवान जमीर तडवी उर्फ सल्लू याच्यासाठी याच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून या ठिकाणी 2 मिनिटांसाठी मौनव्रत धारण करतोय. आणि या ठिकाणी रेहानसाठी कासम मस्तानाकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रेहान तुझं बक्षीस घेऊन जा. गांधीली व्यायामशाळा कासम शेख वस्ताद यांच्याकडून रेहानसाठी 100 रुपयाचं बक्षीस. या समयाला महाराष्ट्र चॅम्पियन, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आदराने मानाने सन्मानाने सेवा बजावलेले कल्याण सिंग ठाकूर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा कुस्ती कमिटी आणि यात्रा कमिटीच्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत आहे. पहिलवान कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नसतो त्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे कल्याण सिंग ठाकूर साहेब. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल त्या त्या क्षेत्रामध्ये पहिलवानांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. ते कुठलेही क्षेत्र असू द्या, डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या, वकील असू द्या की अन्य कुठलेही क्षेत्र असू द्या. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी माझ्या बाजूला प्राध्यापक हंसराजजी डोंगरे सर उस्ताद बसलेले आहेत. हे सुद्धा हे याच्यामुळे मी सांगतोय की पहिलवान कुठल्या क्षेत्रात कमी पडत नाही. तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा. म्हणून म्हणतो की पोरांना तुम्ही अगोदर तालमीत पाठवायला विसरू नका. उद्याच्या भविष्यासाठी, उद्याच्या निर्व्यसनी पिढीसाठी, एक सशक्त आणि बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी तत्कालीन गावागावांमध्ये माजी जिल्हा क्रीडा अधिकारी कचरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. शरदजी कचरे सर ते घेत होता. मी मगाशी ज्या तालमीबद्दल सांगत होतो त्या तालमीचा नामूल्य करत असताना अजून एक अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की ज्यांनी आपल्या जिल्ह्याचा जिल्हा क्रीडाधिकाऱ्याचा भार स्वीकारला आणि तो विराया पार देखील पाडून दाखवला असे माजी जिल्हा क्रीडाधिकारी शरदजी कचरे सर सुद्धा बेगमपुरातील आपल्या या हनुमान व्यायामशाळेचे जुने पहिलवान, असे अनेक पहिलवान ज्यांनी या तालमीचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून निर्माण केलेले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. म्हणजे पहिलवान कुठल्या क्षेत्रात कमी नाही. कुठल्याही क्षेत्र असू द्या, मग ते शैक्षणिक असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या. राजकीय क्षेत्र जर म्हटले तर तिथे सुद्धा तुम्हाला अनेक पैलवान दिसतील, अनेक पैलवान घडतील, अनेक पैलवान आपल्याला बघायला मिळतील. कारण कुस्तीच्या फळानंतर राजकारणाच्या फळामधले पैलवान मंडळी फार मोठं कार्य करतायत. आणि समोर सुंदर अशा कुस्त्या सुरू आहेत. दुपारी
2 वाजेपासून या कुस्ती मैदानाला सुरुवात झालेली आहे. 4:45 वाजता आहेत. अजून अनेक नेत्रदीपक कुस्त्या आपल्याला बघायला मिळणार आहे. अनेक चांगल्या कुस्त्यांचा नजराणा आपल्याला बघायला मिळणार आहे. एक से बढ़कर एक कुस्त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. आयोजन समितीचे आमचे उपाध्यक्ष सोहेल पठाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे जुने सहकारी मित्र अनिल राठोड यांचं सुद्धा कुस्ती कमिटीच्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. तसेच महाराष्ट्र हनुमान व्यायाम शाळेचा पैलवान, महाराष्ट्र पोलीसमध्ये नवनवीन आत्ता भरती झालेला पैलवान विनोद पवार याचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. हार्दिक स्वागत. विनोद पवार महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल झालेला. कृपया त्या साऊंडच्या समोर कोणी उभा करा, आवाज जपतो. तेच अगोदर सांगत होतो की पैलवान कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नसतो. जिथे कमी तिथे आम्ही, असे ही पैलवान मंडळी. आणि समोर अनिल भुजंग लढतोय. हरसिद्धी माता व्यायामशाळा हर्सुल. सध्या मैदानामध्ये 200 रुपयाच्या कुस्त्या चालू आहेत आणि मैदानात जे बसलेले पैलवान आहेत 200 रुपयाची जोड संपल्यानंतर 500 रुपयाच्या कुस्त्यांना सुरुवात होईल. 500 रुपयाच्या जोडीमध्ये 200 रुपयाचा कुठलाही पैलवान सहभाग घेणार नाही. आमचा प्रामाणिक प्रयत्न असा आहे की एकही मूल्य कुस्ती न खेळता परत जाणार नाही. धन्यवाद सर. आपण दिलेल्या शब्दाला जागणारी आपण माणसं आहात. नक्कीच या मैदानामधून सुंदर एक चाक काळजी घ्या. कुस्ती सुरू असते मूर्तीमान घेऊन त्यांचं म्हणणं आपण देखील दक्ष राहणं गरजेचं आहे. सुंदर बोळी जोळी डावाची पकड. प्रवीण देशमुखे, दक्ष पंच. कुस्ती म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला. आणि समोर पुन्हा एकदा एक जोळी डावाची पकड सुरू आहे. गहिरे थोडंसं 500च्या गोष्टी 500 आणि 500च्या पुढच्या गोष्टीचं 80. अजून एक सूचना आलेली पुस्तकामध्ये 1,000 रुपये इनामापासूनच्या पुढच्या जे काही कुस्त्या असतील त्या 80% आणि 20% अशा विभागून दिल्या जाणार आहेत.
जो पहिलवान विजय होईल त्याला 80% आणि जो पराभूत होईल त्याला 20%. गौरव गहिरे पुन्हा एकदा एक सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे. बेगमपुऱ्याचं पोरग, बेगमपुरेकर आपण असाल तर जरा जोरदार टाळा पाहिजे. बघा कुस्ती तुम्ही जपतायत, मैदान तुमचं आहे. गेल्या वर्षानुवर्षापासून, अनेक दशकांपासून, शतकांपासून तुम्ही ही परंपरा अविरतपणे, अखंडितपणे पुढे चालू ठेवण्यासाठी कार्य करताय. लोकवर्गणीतून, लोक सहभागातून हे कुस्ती मैदान संपन्न होते आणि टाळ्या करा म्हटलं की मात्र आपल्या जीवावर येतो. असं करू नका, कारण तुम्ही वाजवलेली टाळी, तुम्ही दिलेल्या त्या पैलवानासाठी प्रोत्साहन आहे, तुम्ही दिलेला त्याला तो पुरस्कार आहे. तुम्ही टाळ्या करताय त्याचा तो गुणगौरव आहे. म्हणून पैलवानांचा गुणगौरव करण्यासाठी, त्याचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मी तुम्हाला अधूनमधून सांगत असतो की टाळ्या करा. त्याचं कारण ते आहे. पुन्हा एकदा श्री निपट निरंजन महाराज यात्रेच्या निमित्ताने हनुमान व्यायामशाळा यांच्या वतीने आजचं हे सुंदर आणि भव्य दिव्य असं कुस्ती मैदान, या मैदानासाठी सर्व बेगमपुरा, पाडसिंगपुरा आणि जयसिंगपुरा समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने आजचं हे कुस्ती मैदान लोकवर्गणीतील, लोक सहभागातून या निपट निरंजन महाराजाच्या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे. दुपारी 2 वाजता कुस्ती मैदानाला सुरुवात झाली होती. 5 वाजता 3 तासापासून अविरतपणे, अखंडितपणे हे कुस्ती मैदान सुरू आहे आणि इथून पुढेही असं सुरू राहणार आहे. या मैदानाचं प्रेरणास्थान, ज्यांच्या प्रेरणेतून हनुमान व्यायामशाळा उभी राहिली, बेगमपुराचं नाव मोठं झालं, असे प्रेरणास्थान स्वर्गीय वस्ताद कुंदनलालजी डोंगरे सर. 2007 साली आपल्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन झालं होतं. त्यावेळेस स्वर्गीय वस्ताद कुंदनलाल डोंगरे यांच्या स्मृतीप्रती, त्यांच्या आठवणींचा उजाळा व्हावा, या उदात्त हेतूमधून त्या क्रीडा नगरीला, त्या मैदानाच्या क्रीडा नगरीला स्वर्गीय वस्ताद कुंदनलालजी डोंगरे यांचं नाव देण्यात आलेलं होतं. तो मान, बहुमान, सन्मान देण्यात आलेला होता एका कुस्तीगिरासाठी. खऱ्या अर्थाने तो मोठा सन्मान आहे, कारण ज्यांनी आपली उभी हयात स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये, जिथे रजाकारीचं राज्य, जिथे निजामांचं राज्य, जिथे माय माऊलीच्या अंगावरती हात टाकणार झिजावणारी जी काही अवलादी होती, त्यांच्या विरुद्ध दंड थोपटून एक बळशाली सशक्त पिढी निर्मितीचं कार्य ज्यांनी केलं, त्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी 2007 साली जे आपल्या जिल्ह्यामध्ये तत्कालीन खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या पुढाकारातून संपन्न झाली होती, जी न भूतो न भविष्यती अशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होती. कारण या क्रीडा नगरीमध्ये जे जे पैलवान मंडळी उपस्थित झाली होती, त्या पैलवानाचा योग्य तो बहुमान त्यांना दिला गेला होता. त्यांच्या खुराकीसाठी सुद्धा पॅकेट देण्यात आलेलं होतं, ड्रायफ्रूटचे वितरण करण्यात आलेलं होतं. म्हणून ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2007 साली संपन्न झालेली. त्या जिल्ह्यामध्ये 2007 साली पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मनाची सन्मानाची गदा, महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान चंद्रहार पाटील यांनी पटकावला होता. त्या महाराष्ट्र केसरी क्रीडा नगरीला स्वर्गीय कुंदनलालजी डोंगरे वस्ताद यांचं नाव दिले गेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पैलवान घडले, ज्यांचे शुभ आशीर्वाद आज सुद्धा या मैदानाला प्राप्त आहेत, ज्यांच्या नावाचा नामोल्लेख खरोखर शुभ आशीर्वादाच्या रूपाने करावाच लागेल.
असे स्वर्गीय भवनलालजी नंदवंशी, स्वर्गीय प्रभाकरजी पांडे, चांद पहलवान बघा जसं आपण होय मानाने अभिमानाने आपण जसं सांगतो की या मातीने कधीच भेदाभेद शिकवला नाही. या मातीने कधीही एक दुसऱ्या यार कुस्ती करा लोटलाट करू नका हे भाऊ. कुस्ती करायची WWF चं मैदान नाही. कुस्ती करा तुमच्या भात्यातील डावपे जरा दिसू द्या. तुम्ही मैदानात येण्यापूर्वी तालमीमध्ये काय कसून सराव केलेला आहे. तालमीमध्ये आपण कुठल्या डावावरती आपण खऱ्या अर्थाने सराव करून घेतलेला आहे हे जरा दिसू द्या. ओढताड करू नका. ओहो पल्ले पल्ले सुंदर कलर जाय क्या बात करा की काय आताही जोर येते की काय. त्या पहिलवानचा मान सन्मान आहे. देवळाईचं पोरग ख्वाजा अमीन पटेल यांचा तो सुपुत्र मिसबा सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे. इद्रिस वस्तादांचा पठ्ठा आहे. इद्रिस खान आलेत का नाही. गायकवाड साहेबांकडून 101 रुपयाचं बक्षीस. नाना काका पवार यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं कुस्ती कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. विनंती आहे असद पटेल यांच्याकडून मिसबासाठी 101 रुपयाचं बक्षीस. असद पटेल मिसबा हा पटेल. राम काका डोंगरे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राजेंद्र झळके सर यांच्याकडून सेंट्रल मध्ये यायचं. हार्दिक स्वागत त्यांचं. सुंदर कुस्ती आणि विजय प्राप्त केलेला आहे. खुलताबाद पोलीस स्टेशनला नेमणुकीस असणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल दबीर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा कुस्ती कमिटी यात्रा कमिटीच्या वतीने शब्द सोहरा आणि सहर्षाचं स्वागत. त्याचबरोबर सरपंच गायकवाड साहेबांकडून पुन्हा एकदा असद पटेल यांच्याकडून रियांसाठी 101 रुपयाचं बक्षीस. रिया बक्षीस कुस्ती आर्थिक कमिटीतर्फे सूचना होते 500 रुपये इनामाच्या कुस्त्यांना सुरुवात करावी. नितेश जांगडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कुस्ती कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. नवनाथ भैया कात्रे यांचंही कुस्ती कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. पडेगाव 500 रुपये इनामाच्या कुस्त्यांना सुरुवात होते. आणि ज्यांनी 200 रुपये इनामामध्ये कुस्त्या केलेल्या आहेत, ज्यांच्या जोड झालेल्या आहेत, कृपया त्यांनी आता मैदानामध्ये येऊ नका. विनंती आपल्याला. नवीन पोरं 500 रुपये इनामातील पैलवान यांनीच आता मैदानात यायचं आहे. प्रेरणास्थान स्वर्गीय वस्ताद
कुंदनलालजी डोंगरे ज्यांचे आशीर्वाद या मैदानाला लाभलेले आहेत, असे स्वर्गीय भवनलालजी नंदवंशी, स्वर्गीय प्रभाकरजी पांडे, चांद पहलवान, स्वर्गीय किसनलालजी डोंगरे, प्रभाकर विधाते, अहमद पहलवान, अण्णा पवार, संजय जाधव, त्याचबरोबर विष्णू पहलवान गुजराती, सिद्दीक पहलवान, नजीर पहलवान आणि नब्बू पहलवान. बघा भेदा भेद मंगळ मध्ये गेली. सुंदर बाहेरची मध्ये गे, जिथे जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, असं हे मैदान, असं हे कुस्तीचा आखाडा. राजू गायकवाड आमचे जुने सहकारी मित्र दिसत आहेत, त्यांचे सुद्धा कुस्ती कमिटी आणि यात्रा कमिटीच्या वतीने शब्द शिवणाले सहर्ष असं स्वागत आहे. आखाडा हनुमान व्यायामशाळा या नावाने रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष आता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. त्या वटवृक्षाखाली आजपर्यंत अनेक पैलवान घडले आणि स्वर्गीय वस्ताद कुंदनलालजी डोंगरे सर यांचा नामोल्लेख करत असताना अजून एक गोष्ट मला आवडतो. ए दादा थांबरे होय होय थांबे थांब, त्या कोपऱ्यात वाजत असतो त्या तिकडच्या. त्यांच्या नामाचा नामोल्लेख करत असताना अजून एक गोष्ट मला या ठिकाणी जाणवते की त्या प्रेरणेमधून हा जिल्हा म्हणजे आपला ऐतिहासिक जिल्हा आहे. महाराष्ट्र केसरीची सुरुवात जर कुठून झाली असेल, स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नाची सुरुवात जर सर्वात पहिले जर कुठून झाली असेल तर ती आपल्या या जिल्ह्यातून झालेली आहे. या आपल्या जिल्ह्यामधूनच सगळ्यात पहिले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. तर आपण आपला जिल्हा किती ऐतिहासिक बनायला पाहिजे. पहिले जे महाराष्ट्र केसरी आज या मैदानाला लाभलेले आहेत, असे स्वर्गीय भवनलालजी नंदवंशी, स्वर्गीय प्रभाकरजी पांडे, चांद पहलवान, स्वर्गीय किसनलालजी डोंगरे, प्रभाकर विधाते, अहमद पहलवान, अण्णा पवार, संजय जाधव यांच्या आशीर्वादाने आजचे कुस्ती मैदान या ठिकाणी संपन्न होतोय. कारण कुठलंही कार्य करत असताना आपल्या पूर्वजांचं आणि ज्यांनी ज्यांनी या लाल मातीसाठी या महाराष्ट्र चॅम्पियन रामचंद्र सूर्यवंशी तिसगाव. तिसगाव म्हणजे पैलवानांचं गाव, ज्या गावाने अनेक पैलवान जन्माला घातले, ज्या गावाने अनेक पैलवान घडवलेले आहेत. विठू पैलवान पासून ते अगदी कडबा चोपडेपर्यंत, रायबाग शिल्लार पर्यंत, आणि त्यानंतर सुद्धा ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक करत असताना उपमहाराष्ट्र केसरी पर्यंत डिझाईन मारली आणि आपल्या जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलं, असं उपमहाराष्ट्र केसरी पवारसाहेब पोलीस उपाधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. त्याच जोडमधील रामचंद्र सूर्यवंशी वस्ताद या ठिकाणी उपस्थित आहेत. दक्ष पंच या ठिकाणी मंगेशजी डोंगरे सर, अशोक गायकवाड, रामेश्वर विधाते, अविनाश पवार, सतीश बराटे, प्रवीण दसपुते, सौरभ राऊत, सुदेश डोंगरे. आमचे मित्र पैलवान अविनाश वेताळ यांचंही कुस्ती कमिटीतर्फे मी स्वागत करतो. आणि समोर भगवीलाल आणि
परिधान केलेला मुजाहिद एक उघडता तारा हंसराज देवले सर यांचा तुका समोर बेगमपुरा खनवार ग्रामशाळा खनवार अखाडा सारखी भरपूर उंची लाभलेला शिडशिडीत बाहुल्याचा परंतु नेटाने लढतोय, ताकदीने लढतोय. आयोजन समितीचे मेंबर नितीन सलामपूर मैदानात यायचे त्यांनी. दक्ष त्यांचा नितीन भैया सलामपुरे मैदानात यायचे. राजू भैया जाफराबादी, किशोर काका गुंठे यांचंही आयोजन समितीतर्फे मी हार्दिक स्वागत करतो. बाळू खोतकर भैया यांचंही आयोजन समितीतर्फे हार्दिक स्वागत. पैलवान अनिल दळवी यांचंही आयोजन समितीतर्फे मी हार्दिक स्वागत करतो. सुंदर पोकळ घिसा मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा असं म्हणतात त्या पोकळ घिशामध्ये एवढी ताकद असते, तो डाव एवढा परफेक्ट होतो की हत्ती सुद्धा पलटवण्याची ताकद त्या डाळामध्ये निर्माण होते. प्रवीण दसपुते दक्षात या ठिकाणी राष्ट्रीय पदक विजेते पैलवान हरिसिंगजी राजपूत हरसिंग मामा राजपूत या कुस्ती मैदानाला उपस्थित आहेत. तो त्या माईकच्या समोरचे सरकार आहे, साऊंड समोरचे, साऊंडच्या समोर उभे नका राहू, सोडा देऊ सर का बाजूला. एकोणीसशे 68 साली कुरुक्षेत्र हरियाणा येथे पार पडलेल्या विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये तत्कालीन मराठवाडा विद्यापीठला जसं अगोदर की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नाव फक्त मराठवाडा विद्यापीठ होतं. त्यावेळेस विद्यापीठाकडून खेळत असताना 1968 साल, त्या 1968 साली पहिलं सुवर्ण पदक जर कोणाच्या रूपानं प्राप्त झालं असेल तर हरसिंग मामा राजपूतच्या रूपाने प्राप्त झालं होतं. कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी विद्यापीठांच्या स्पर्धा पार पडल्या. त्या विद्यापीठ स्पर्धेमध्ये आपल्या विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करत असताना सुवर्ण पदकाचं पहिलं पान पटकून देण्याचा बहुमान हरसिंग मामा राजपूत यांना जातो. 1969 साली भारत केसरी व भारत कुमार केसरी या टायटल खाली स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये हरसिंग मामा राजपूत यांनी सहभाग नोंदवून अनेक नेत्रदीपक कुस्त्या करत
पर्यंत कमाई त्यांनी प्राप्त केली होती। रौप्य पदकाचा बहुमान हरसिंग मामा राजपूत यांनी पटकावला होता आणि लातूर मुक्कामी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या 1971 ला अलिबागला पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन झालं। 70-71 म्हणजे 1968 पासून जे वादळ तयार झालं हरसिंग मामा राजपूत यांचं, त्या वादळामध्ये तत्कालीन मिमी म्हणवणाऱ्या अनेक पैलवानांना त्यांनी चारी मुंड्या चित करून या जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये अजरामर केले। बघा एक पैलवान काय करू शकतो। मी बघा हरसिंग मामा राजपूत यांचं उदाहरण देत होतो की त्यावेळेस विद्यापीठामध्ये स्वतंत्र त्यांच्यासाठी पोस्ट तयार करावी लागली, कारण एवढे मोठी पदकं त्यांनी विद्यापीठाला प्राप्त करून दिली होती। इतक्या पदकांची कमाई प्राप्त करून दिली, एवढा मोठा मान सन्मान त्यांनी मिळवून दिला। तर विद्यापीठाला गरज भासली, विद्यापीठाला वाटलं की एवढा गुणी पैलवान, एवढा गुणी व्यक्तिमत्व जर आपल्या विद्यापीठात असेल तर नक्कीच आपल्या क्रीडा विभागाची उन्नती होईल। म्हणून 1972 साली बघा पैलवान आपल्या कुस्ती कारकिर्दीची नोंद तो त्याच्या जागेवर जाईपर्यंत थांबायचं नाही, आपल्या वस्तादांचा जय जयकार व्हायलाच पाहिजे। 1972 साली विद्यापीठामध्ये नोकरीला लागले सहाय्यक क्रिएटर म्हणून, म्हणजे ती पोस्ट तयार केली, सहाय्यक कुस्ती कोच। विद्यापीठाला ती पोस्ट तयार करावी लागली। असे हरसिंग मामा राजपूत या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा गुणगौरव करावा तेवढा कमीच आहे। 2006 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत या कुस्ती मातीशी ती जोडले गेलेले आहेत। आजपर्यंत या खेळासोबत त्यांचं नातं अजूनही टिकून आहे। वयामानाने अजूनही प्रत्येक जवळपासच्या मैदानाला त्यांची उपस्थिती असते म्हणजे असतेच। बघा आणि त्याच पोस्टवर जी क्रिएट केलेली पोस्ट होती कुस्ती कोच विद्यापीठाने, त्याच पदावरती आता आमचे जुने सहकारी मित्र शंकर बामणे आणि अनिल गुंजाळे हे यार इकडे तू व्यवस्थित सांगली। आणि याच समयाला गणेश महासंघाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाई पवार यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांचं कुस्ती कमिटी आणि यात्रा कमिटीच्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे। अनिल हे गुंजाळे बोलावून तुझं बक्षीस घेऊन जा। शंकर बामणे, प्रवीणदाजी, त्याचबरोबर एनआयएस कुस्ती कोच प्राध्यापक हरिदास मस्के सर यांच्याबरोबर चिंचोलीचं पैलवान आहे, तुझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। भुजंग ना अनिल भुजंग। तर मध्येच आपला विषय राहिला होता हनुमान व्यायामशाळेचे जुने जाणते पैलवान सिराज पैलवान यांचंही देखील इथं स्वागत झालेलं आहे। त्यांचंही कुस्ती कमिटीतर्फे या ठिकाणी स्वागत, धन्यवाद। हरसिंग मामा राजपूत यांच्यासाठी विद्यापीठाने कुस्ती कोच
हे पद क्रिएट करण्यात आलेलं होतं. त्या पदावरती त्यांचाच पठ्ठा रामेश्वर विधाते सध्या कार्यरत आहेत, कार्य करतायत. हा खरोखरच हंसराजी डोंगरे सर यांचे तर आपण पठ्ठे आहातच, पण त्याचबरोबर ज्याचा मार्गदर्शन देखील आपल्याला लाभलेलं आहे विद्यापीठमध्ये असताना, म्हणून मी त्यांचा उल्लेख तुमच्या नावाशी जोडत असताना त्यांचा पत्ता असा केलेला आहे. त्या पदावरती कार्यरत असताना साहजिकच आहे आपण कुस्तीला योग्य न्याय देण्याचं काम आपण करतायत. मागच्या वेळी मला अजूनही मागच्या मैदानाची आठवण आहे. बऱ्याच वेळेपर्यंत कुस्ती मैदान रंगले होते. त्या रंगलेल्या कुस्ती मैदानामध्ये आपण पंच म्हणून कामगिरी बजावत असताना सुंदर कामगिरी बजावली होती. एकच वाजवणार, दोन का वाजवणार, एक जण थांबा, एक जण वाजवा. महेश दुबुले, हरिदास मस्के सर, एक मिनिट हलगी, एक 10 मिनिटं हलगी थांबा. हलगीवाले थोरात सर आता बोला तुम्ही. एक 15 मिनिटं हलगीवाले रेस्ट करा, त्याच्यानंतर परत सुरू करा. त्याच्यानंतर थोरात साहेब आपण चालू द्या. धन्यवाद. हे बघा, या मैदानाची माहिती सांगत असताना, या मैदानाबद्दल सांगत असताना मी मगाशी 2 दिवसापूर्वी या मैदानाच्या बद्दल त्याचा ऐतिहासिक संदर्भ देऊन अनेक मुद्दे मांडले होते, जे की मी मगाशी परत एक अजून एक गोष्ट सांगत होतो की स्वर्गीय कुंदनलालजी डोंगरे वस्ताद यांनी जे स्वप्न पाहिलं होतं एक बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी, निरोगी पहलवान, एक बलशाली पहलवान ज्या माध्यमातून निरोगी पिढी घडेल, व्यसनापासून मुलं दूर जातील, हा संकल्प समोर ठेवून हनुमान व्यायामशाळेची निर्मिती झाली. ज्या निर्मितीमध्ये अनेक पहलवान घडले, ज्या पहलवानांनी या भागाचं नाव, या जिल्ह्याचं नाव कुस्ती क्षेत्रामध्ये अजरामर केलेलं आहे. या ठिकाणी हनुमान व्यायामशाळेचे वस्ताद आणि उस्ताद यातलाही फरक सांगतो. बऱ्याचदा वस्ताद आणि उस्ताद कोणाला म्हणतात? उस्ताद म्हणजे जो खऱ्या अर्थाने आपल्याकडील जी विद्या आहे, आपल्याला जे काही येतंय ते दुसऱ्याला म्हणजे आपल्या पठ्ठ्याला, आपल्या जो काही आपला विद्यार्थी असेल त्याला देण्याचा जो कार्य करतो, त्याच्याकडील सर्व गुण, सगळी कला, ते देण्याचं कार्य जो करतो त्याला उस्ताद म्हटलं गेलेला आहे. जो की तालमीमध्ये आपल्या पठ्ठ्याला आपलं सर्वस्व अर्पण करण्याचं काम करतो. आणि वस्ताद हा भाग वेगळा आहे. वस्तादांमध्ये मग तो हॉटेलमधला पण वस्ताद असू शकतो, ज्याला आपण आचारी म्हणतोय, तो पण असू शकतो. म्हणून उस्ताद आणि वस्तादातला फरक. आणि मला दरवेळी ते टोकत असतात की वस्ताद नव्हे उस्ताद, आणि तोच शब्द रास्त आहे, तोच शब्द योग्य आहे. या ठिकाणी हनुमान व्यायाम शाळेचे आमचे सहकारी अर्जुन पहलवान जाधव यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मैदानात या. मार्गदर्शन लाभलेलं आहे असे माननीय कुशलचंदजी डोंगरे साहेब, माननीय पूनम काका, हलगी थांबा. या मैदानासाठी ज्यांचं खऱ्या अर्थाने मार्गदर्शन लाभलेलं आहे. मैदान यशस्वी करण्यासाठी हजारो हात झटत असतात, शेकडो जण उभे राहत असतात, परंतु काही माणसे स्वतः तन मन धनाने झटत असतात. त्यांच्या नावाचा नामोल्लेख करणं खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या कार्याचा तो गुण गौरव आहे. त्यांच्या कार्याप्रती असणारी ती निष्ठा आहे, त्यांच्या कार्याप्रती असणारा त्यांच्या कार्याचा तो सन्मान आहे. असे माननीय खुशालचंदजी डोंगरे, जुने जाणते माणसं, जुनी जाणते व्यक्तिमत्व, पहलवान सुद्धा राहिलेले आहेत. पूनम काका चौधरी, रघुनंद नंदवंशी, पहलवान भगवानजी शिंदे, पहलवान केशव सलामपुरे, पहलवान नंदू काका पेरे, महाराष्ट्र चॅम्पियन, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर जाधव उर्फ माऊली, महाराष्ट्र चॅम्पियन प्रेमराजी डोंगरे सर,
माजी जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कचरे सर, माजी नगरसेवक विनायकजी पांडे, विद्यापीठ पदक विजेते फुलचंद सलामपुरे, परमेश्वर जयस्वाल, राजूजी कचरे, पृथ्वीराजजी डोंगरे, शिवसेना उपशहर प्रमुख सुरेश पवार, पहलवान सतीशजी चौधरी, पहलवान नंदवंशी, महाराष्ट्र पोलीस, अपूर्व दापुरे, विनायक पांडे, जीवनलालजी डोंगरे अशी ही सर्व मान्यवर मंडळी. 500 नाव सांग इकडे एक. गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊजी पवार यांचा ठिकाणी सन्मान सत्कार होतोय. दरवर्षी गणेश महासंघाच्या वतीने औरंगपुरामध्ये भव्य दिव्य असं कुस्ती मैदान संपन्न होतो. असे पृथ्वीराज भाऊजी पवार यांच्या ठिकाणी सन्मान सत्कार होतो. त्याचबरोबर महाराष्ट्र चॅम्पियन तिसगावला वस्ताद धरून कामगिरी पाहणारे रामचंद्र सूर्यवंशी वस्ताद यांच्या ठिकाणी सन्मान सत्कार होतो. देवगिरी व्यायामशाळा अत्यंत भव्य दिव्य अशी व्यायामशाळा कडुबा चोपडे आणि श्रद्धा चोपडे. श्रद्धा चोपडेच्या निमित्ताने त्या गावाचा नामोल्लेख आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेला आहे. कारण श्रद्धा चोपडे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरून जुडोपटू ठरलेली आहे, जिने आपल्या जिल्ह्याला खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्रामध्ये फार मोठा बहुमान पटकावून दिलेला आहे, प्राप्त करून दिलेला आहे. शिवाजी काका शिंदे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. शरद काका पवार यांचंही कुस्ती कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. आणि पाईपच्या समोर आलेली मंडळी आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे, कृपया करून जरा मागे मागे सरकून बसा, आखाड्यावर येऊ नका. आपल्याला कळकळीची हात जोडून विनंती आहे. कुठलंही मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी आपलं मौलिक सहकार्य योगदान असणं अत्यंत गरजेचं आहे. आवेज खान पठार, खान भी लगाते पठाण भी लगाते असे चौकावाडीचे आमचे जुने सहकारी मित्र उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा कुस्ती कमिटीच्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. डबल महाराष्ट्र चॅम्पियन नवनाथ आवताडे, भारत माता व्यायामशाळा या ठिकाणी नवोदित पैलवानांना मार्गदर्शन करण्याचं काम करतायत. अर्जुन आवताडे यांच्या साथीने सोबतीने, त्याचबरोबर नसीब पटेल यांच्या सोबतीने एक मोठे मौलिक कार्य, देश हिताचं कार्य आपण पार पाडतायत. आपण देखील या कुस्ती मैदानावर उपस्थित झालेले आहात. कुस्ती कमिटी आणि यात्रा कमिटीच्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत. डबल महाराष्ट्र चॅम्पियन नवनाथ भाऊ आवताडे उर्फ धावड्या. नाद या नाद शाबाश. मग रे पुढच्या वेळी त्याच्यासोबतच कुस्ती करायची, याला म्हणतात जिद्द. नाव काय रे बरोबर नाव काय?
यांचे देवगिरी व्यायामशाळा, देवगिरी कुस्ती संकुल, तिसगाव, रामचंद्र सूर्यवंशी वस्तादांचा पट्टा सुंदर कुस्ती करून विजय झालेला आहे. अध्यक्ष अमोलजी झळके, उपाध्यक्ष रमेश दामोदर, विष्णू पहलवान गायकवाड, संदीप खरात, रामेश्वर हुदाते, विद्यापीठ चॅम्पियन. आणि बघाशी जे सांगत होतो, ही जी पोस्ट विद्यापीठाला क्रिएट करावी लागली कुस्ती कोचची, या सन्मानाबद्दल. त्याचबरोबर या ठिकाणी प्रभुलाल भोगुलाल तोरगिरे गुरुजी, पदमपुरा, छत्रपती संभाजीनगर, छडीपट्टा, दांडपट्टा यामध्ये महारत हासिल केलेले. बघा, पूर्वी शस्त्रकला असायची, शास्त्रकला आणि शस्त्रकला, शास्त्र आणि शस्त्र. शास्त्रामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला वाचायला लागायच्या, पण शस्त्रामध्ये, शस्त्र कार्यामध्ये निपुण असणारी म्हणजे तत्कालीन व्यवस्थेमध्ये, तत्कालीन जो काही आपला स्वातंत्र्यपूर्व भारत होता, त्यावेळेस प्रत्येक तालमीमध्ये शस्त्र सुद्धा शिकवल्या जायची, शस्त्र कसे चालवायची. तो दांडपट्टा असेल, त्याचबरोबर छडीपट्टा असेल, ते कशा पद्धतीने शिकवल्या जायचा आणि ते शिकल्यानंतर आपल्या जो काही शत्रू असणार आहे त्या शत्रूला कशा पद्धतीने नामहरण केलं जायचं, याचे सुद्धा त्या ठिकाणी धडे दिल्या जायचे. नंतर तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शस्त्रामध्ये बदल झाला, परंतु तत्कालीन राजे महाराजांच्या काळामध्ये अनेक शस्त्रधारी होते. 500 रुपये चिकू फिरणे मैदानामध्ये 500 रुपये इनामाची रक्कम, 500 रुपये असे छडीपट्टा आणि दांडपट्ट्याचे उस्ताद प्रभुलाल भोगुलाल तोरगिरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा कुस्ती कमिटी आणि यात्रा कमिटीच्या वतीने फार सन्मान बहुमान केला जातोय. लहुजी वस्ताद दांडपट्टा चालवण्यामध्ये माहीर होते. त्याचबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासत असताना ज्या दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवरती चालून गेलेल्या त्यांच्या शत्रूचा नायनाट केला तो जिवाजी महाले, हे सुद्धा दांडपट्ट्यामध्ये निपुण होते. शस्त्रकालीन शास्त्रकलेमध्ये
शस्त्रकला आणि शास्त्रकलेमध्ये निपुण असणारी ही माणसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तर दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे असा पिढीजात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अविरतपणे चालत आलेली ही कला जोपासण्याचं कार्य प्रभुलाल भगुलाल तोंडगिरे गुरुजी करतायत. त्यांचा आभार मानावे तेवढे कमीच आहेत. पंचांचा निर्णय थांब जरा पडू नको. यश तर सुंदर कुस्ती करून विजयी झालेला आहे. दत्तू मामा दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा यश तर म्हणून तेव्हा म्हटलं जायचं की शरीराच्या बळकटीसाठी व्यायामशाळा तर मेंदूच्या बळकटीसाठी एक मिनिट. शाळा. त्याचं कारणच ते आहे. चोपडे काका आणि सुभाष काका पवार आणि शिंदे काका आमच्यात
यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कुस्ती कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. राजू काका जाफराबाद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कुस्ती कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. पैलवान गायकवाड या पैलवानाला उन्हे पुढे 51,000 रुपये दिले होते. जरा विष्णू पैलवानांसाठी जोरदार काय पाहिजे, चंदूभाईसाठी आणि विष्णू पैलवानांसाठी. त्या बात आहे. मी मगाशी जसं बोलत होतो सांगत
देतो की दानत असायला पाहिजे. नाहीतर कोण विचारतं तुमच्याकडे धन किती आहे, दौलत किती आहे, संपत्ती किती आहे. नाहीतर धन दौलत संपत्ती भरपूर आहे आणि दुसऱ्याकडून तंबाखू मागून खातोय, काहीच अर्थ नाही. अजिबात नाही. नाहीतर दुसऱ्याकडनं पिढी गाडी मागून घेतोय. स्वतःचा पैसा कधी खर्च करणार नाही, पण ते ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने पैलवानांवरती खर्च करण्याची दानत आहे, अशी माणसं खऱ्या अर्थाने मला श्रीमंत असले वाटतात. खऱ्या अर्थाने मनाची आणि धनाची श्रीमंती जर कोणाकडे असेल, जी लोक पैलवानांवरती खर्च करतात, त्याच लोकांकडे मनाची आणि धनाची श्रीमंती असते. असे विष्णू पैलवान गायकवाड आणि चंदू पैलवान पहाडी आहे, ज्यांनी गेल्या वर्षी या मैदानासाठी 51,000 रुपयाचं बक्षीस दिले होते आणि आज सुद्धा जातीने या मैदानामध्ये उपस्थित आहेत. हनीफ पैलवान नायगाव हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा कुस्ती कमिटी आणि गावकऱ्यांच्या वतीने शब्द सुमराने सहर्ष असं स्वागत आहे. नायगावच्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य आहेत सुभाष शान्नावानी. हर्षल, आपलं देखील स्वागत आहे. मोहन बाबा मेघावाले, पंचांचा निर्णय. शाबाश, वाह, क्या बात आहे. सुंदर कुस्ती करून विजयी झाला आणि या मैदानाला अनेक दूरवरची पैलवान मंडळी उपस्थित झालेली आहे. धुळ्यावरून ऋतिक राजपूत आलेले, ऋतिक राजपूत आणि मालेगावचा का साहेब पंजाबी. खानदेशातली पोरं या मैदानामध्ये आलेली आहेत. त्या दोघांही पैलवानांचं कुस्ती कमिटी आणि यात्रा कमिटीच्या वतीने शब्द सुमराने सहर्ष असं स्वागत आहे. कीर्ती आहे मैदानाचं नाव आहे. त्यांना माहिती आहे आपल्या कुस्तीचा खऱ्या अर्थाने कुठे न्याय निवाडा होईल, कुठे न्याय प्रदान होईल, अशाच ठिकाणी ही पोरं जात असतात. जिथे जाणकार पंच आहेत, जिथे जाणकार प्रेक्षक आहेत, अशाच मैदानाला उपस्थित राहत असतात. या भागाने तब्बल 4 MIS कुस्तीगीर घडवलेले आहेत. या तालमीने हनुमान व्यायामशाळेने तब्बल 4 कुस्ती कोच घडवलेले आहेत. कराय सेंटर लपेट, बोलले क्या बात आहे. याला म्हणतात धारदार कुस्ती. पोरगा पण बघा कसं आहे, गोटीबंद भाऊचं पोरगा आहे. नाकाला अरुंदा लावला तर घट्टापर्यंत जाणार आहे. जेवढे कामाचं आहे तेवढेच त्यांनी ठेवले, बिगर कामाचं सगळं जाळून टाकलेलं आहे. राजू गायकवाड, फेरन जळगावचं पोरग अंकुश राजपूत. जय राणा का तालमीचं नाव रे? हे बरा, जय राणा का शिव राणा. अंकुश राजपूत आलेत का? राजू गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. नवनाथ ठाकरे यांच्याकडून सुद्धा दुबिलेसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. दुबिले, तुझं बक्षीस घेऊन जा. दुबिले पहिलवान बक्षीस घेऊन जा रे. आता कुस्तीकडे गेले. हनुमान व्यायामशाळेचे सदस्य मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपल्याला विनंती करतोय चोपडे साहेब, कृपया आपण आपला बहुमान आणि सन्मान स्वीकारावा.
पैलवान म्हणजे ब्रँड आहे, ब्रँड. त्याला काय कुणाच्या जाहिरातीची कधीच गरज पडत नाही. जाहिरातीची गरज कुणाला पडते? एक ग्लोबल स्थिती सांगते तुम्हाला. तुम्ही ज्या ज्या वेळेस दूरचित्रवाणी पाहत असाल, व्हिडिओ बघत असाल, आता हे प्रसार माध्यमाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. तुमच्या समोर येणाऱ्या ज्या काही जाहिराती आहेत त्या फसव्या असतात, खोट्या असतात. त्याचा ब्रँड नसतो. परंतु पैलवानांचं तसं नाही. पैलवान म्हणजे ब्रँड आहे, ब्रँड. त्याला कुणाच्याही जाहिरातीची कधीच गरज पडत नाही. ज्या प्रोडक्टला जाहिरातीची गरज पडते ते प्रोडक्ट खऱ्या अर्थाने थोडासा फसवा असतो. लोकांच्या मनावर अधिराज्य करण्यासाठी सारखं सारखं त्याला समोर जावं लागत असतं. ग्लोबल स्थितीमध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक खोटी गोष्ट जर 100 वेळेस तुमच्या समोर जर सादर केली, 99 वेळेस तुम्हाला ती खोटी वाटेल, परंतु 100व्या वेळेस तीच गोष्ट तुम्हाला खरी वाटू लागते. त्यालाच ग्लोबल स्थिती म्हणतात. मग जाहिरातीमध्ये सुद्धा तसंच असतं. एखाद्या प्रोडक्टची जाहिरात 100 वेळेस तुमच्या समोर येते, त्यावेळेस ती आपल्याला खरी वाटायला लागते. हे कारण आहे. असं पैलवान शाबास समोर भाग लावण्याचा प्रयत्न होता. शंकर तिवारी भैया यांच्याकडून या कुस्ती मैदानाला 1000 रुपये वर्गणी आलेली आहे. धन्यवाद. शंकरजी तिवारी हे मगाशी म्हटले जाणत असणारी ही माणसं आहेत. फुलं नाही, फुलाची पाकळी का होत नाही. कोणी कणानं, कोणी मनानं, कोणी धडानं या मैदानासोबत, या लाल मातीसोबत जोडलेलं आहे. ज्या मातीने दिल दिलं, धाडस दिलं, लढण्याचं बळ दिलं, जगण्यासाठी धन संपत्ती दिली, त्या मातीच्या प्रेमातून उतराई होता यावं म्हणून प्रत्येक जण झटत असतो. प्रत्येक जण फुलं नाही, फुलाची पाकळी का म्हणून नाही, भार आपल्या खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि विष्णू भाऊंचा या ठिकाणी सन्मान सत्कार होतो. तेव्हा विष्णू भाऊसाठी जोरदार टाळ्या पाहिजे, टाळ्या. कुस्तीवरती नितांत श्रद्धा आणि प्रेम असणारं व्यक्तिमत्व विष्णू पैलवान गायकवाड. जीवनराजी डोंगरे वरिष्ठ बंधू यांचं देखील या कुस्ती मैदानाला आगमन झालेलं आहे. जीवनराजी डोंगरे सर, त्याचबरोबर ज्येष्ठ बंधू आहेत संजय अण्णा देवकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. देवकर पाटील, एकता व्यायामशाळा खुलताबाद. अजून कोण कोण आले? एकटे झाले. आणि राजेश भाई डोंगरे, डोंगरासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असणार असे राजेश भाई डोंगरे यांचा मान सन्मान बहुमान होतोय. भारदस्त जबड्यावरती फेटा बघा कसा शोभून दिसतोय. फोटो काढून ठेवा, नजर लागायची नाही. राजेश भाई डोंगरे लागत नसते तर तुमच्या गुणांवर, तुमच्या कर्तृत्वावर सुद्धा नजर लागत असते. इद्रिस खान देवळे यांचं इथं कुस्ती कमिटीतर्फे फेटा बांधून स्वागत होतं. इद्रिस खान रॉयल तालीम संघ देवळाई. भारदस्त असणारे व्यक्तिमत्व आणि देह तगडा असे तेरे पंच सांगतील, सोडू नको नको. मुख्तार पटेल
एकता व्यायामशाळा हर्सूल प्राध्यापक हेरायस कुस्ती कोच संजय देवकर पाटील यांना पण विनंती करतो. मुक्तार पाटील आपल्याला पण विनंती आहे. मध्ये घ्या ना हे संजय देवकरांना मुक्तार पटेल कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मैदानात यावं. हरिदास रस्ते सर अर्जुन अवताडे भारत माता व्यायामशाळा नवनाथ अवताडे डबल महाराष्ट्र चॅम्पियन. कृपया आपण आपला सन्मान स्वीकारा. मुक्तार पटेल हंसराजी डोंगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले पहिलवान आपल्या नंतर त्या पटेल कुटुंबामध्ये कुस्तीचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी हरिदास मस्के सर अर्जुन अवताडे पाटील नवनाथ अवताडे पाटील आपल्याला पण विनंती आहे. ज्ञानेश्वर दहीहंडे चिकलठाणा. ज्ञानेश्वर माऊली देवहंडे चिकलठाणा. सुनील साबळे नाथनगर मोर्चा यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. जय बजरंग व्यायामशाळा चिकलठाणा. जीवनराजी डोंगरे यांना विनंती की आपण श्री जीवनराजी डोंगरे ज्येष्ठ बंधू डोंगरे परिवारामध्ये ज्यांचं मौल्य ज्यांचा मान सन्मान ज्यांच्या नावाला ज्यांच्या शब्दाला आजही मोठं बहुमान आहे असे जीवनराजी डोंगरे साहेब आपल्याला विनंती आहे कृपया आपण बाहेरत यावं. या ठिकाणी आपला कुस्ती कमिटीच्या वतीने सन्मान होतोय. हेरायस कुस्ती कोच प्राध्यापक राष्ट्रीय पंच डोंगरे यांचे पिताश्री मगेजी डोंगरे यांचे पिताश्री त्यांना विनंती करतो कृपया आपण मैदानात यावं. बरोबर आहे. आपल्याकडून आपल्या प्रतिस्पर्धी पहिलवानाला दुखापत होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण कुस्ती फक्त मैदानात होते. कुस्ती मैदानामध्ये होते, परंतु त्या रूपाने जर एखादी दुखापत झाली तर आयुष्यभरासाठी ती दुखापत तशीच राहते.
मॅच स्पेशालिस्ट, निकाल स्पेशालिस्ट म्हणून ज्यांचं नाव घेतलं जायचं असेल एकेकाचे तुफानी पहलवान, नायगावचे जुने जाणते पहलवान रावसाहेब कसारे वस्ताद या ठिकाणी उपस्थित आहेत. रावसाहेब कसारे हे बघाशी एका कार्यक्रमाला मी सोबत होतो. येत असताना अनेक गोष्टींना उजाळा मिळाला. त्यांची त्याच्या कारकिर्दीमधल्या अनेक कुस्त्यांचं खऱ्या अर्थाने बऱ्याचदा होतं काय की त्यावर डॉक्युमेंटेशन असतं. कुस्तीच्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे तसं डॉक्युमेंटेशन नाहीये. आता प्रसार माध्यमाच्या युगामध्ये, मोबाईलच्या युगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये गेल्या दशकभरापासून आपल्या कुस्त्या आपण युट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून नोट करून ठेवतोय. परंतु 2 दशकांपूर्वी जी काही पैलवान मंडळी होऊन गेलेली आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक नेत्रदीपक कुस्त्या केलेल्या आहेत. त्याची कुठेही नोंद नाहीये किंवा कुठेही त्याचं व्हिडिओ चित्रण नाहीये, कारण तो काळ तसा होता. तरी सुद्धा त्यांच्या कीर्ती, त्यांचा खेळाचा गुणगौरव एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वस्त्रांच्या वतीने या ठिकाणी सूचना होती. 4 कुस्त्या आणि 4 पंच अशाच असू द्या. पंढोरी वस्ताद महाराष्ट्र पोलीस दलाला स्विमिंग मध्ये आणि कुस्तीमध्ये अनेक पदकं प्राप्त करून दिलेले, सध्या सहाय्यक फौजदार म्हणून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये कार्य बजावत आहेत. IDC असेल, विभागीय क्रीडा कुस्ती स्पर्धा असेल, विभागीय खेळ स्पर्धा असेल, काळू वस्तादांचा पठ्ठा धीरज भैया सिद्ध, काळू पहलवान व्यायामशाळा पानपोळी. विष्णू पहलवान यांच्याकडून पुन्हा एकदा कालू पहलवान व्यायामशाळेचा पहलवान ज्याने आता सुंदर कुस्ती केली त्याच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बक्षीस घेऊन जा. हर्षद हर्षद शिवनारायण भाऊ गायकवाड सरपंच यांच्याकडून सुद्धा हर्षदसाठी 100 रुपयाचं बक्षीस. त्याचबरोबर या मैदानासाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू यांच्यापैकी खूप खूप धन्यवाद. आपल्या माध्यमातून हे कुस्ती मैदान उद्याच्या हेडलाईनसाठी अधोरेखित होतंय. पत्रकार बांधवांसाठी खूप खूप धन्यवाद.